व्हिडिओ एडिट करण्यासाठी मी InShot ॲप वापरते। तर InShotमध्ये आपण कसं एडिटिंग करतो ते मी तुम्हाला दाखवते। InShotमध्ये जायचं, व्हिडिओमध्ये जायचं, इथं न्यू सिलेक्ट करायचं। न्यू सिलेक्ट केल्यानंतर हा माझा आहे ना म्युझिकचा व्हिडिओ आहे, म्हणजे हे आहे ना सुरुवातीला आपण स्टार्टिंगला जे म्युझिक लावतो ना ते, तर ते मी सिलेक्ट करून घेते आणि यातून आता आपल्याला जे जे व्हिडिओ पाहिजे ना ते सिलेक्ट करून घ्यायचे। हा सिलेक्ट करते मी, हा एक सिलेक्ट करते, हा जे तुम्हाला जे जे पाहिजे ना ते व्हिडिओ यात आहे ना सिलेक्ट करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे। आता हे झाले आपले जोडून। आता यात आहे ना इथं म्युझिक टाकायचं आहे आपल्याला। तर आता इथं ऑडिओमध्ये जायचं, म्युझिकमध्ये जायचं, नंतर इथं फेवरेटमध्ये जायचं। यात 5 ते 6 ऑप्शन आहे आपल्याला, त्याच्यातून हे करून पाहायचं। त्याच्यातून जे घ्या वाटलं ते आपण घ्यायचं, लावून बघायचं। तर आता मला हे ठीक वाटते तर हे यूज करते मी सध्या। हे इथपर्यंत घ्यायचं, जिथपर्यंत व्हिडिओ आपला आहे तिथपर्यंत। नंतर राहिलेलं जे म्युझिक आहे ते आपल्याला नको आहे तर त्याला स्प्लिट करून घ्यायचं, मग डिलीट करायचं त्याला। हे राईटची साईन एकदा हे करून घेतली, फक्त आपलं तेवढ्याच जागेत म्युझिक लागतं। नंतर आपलं व्हिडिओकडे वळू आपण परत। आता स्टार्ट केल्यानंतर पुन्हा आता इथं गॅप दिसतोय, जिथं जिथं गॅप दिसतोय ना इथं आपण ॲनिमेशन वापरू शकतो। आता इथं मला ॲनिमेशन टाकायचे तर त्याच्यावरच क्लिक करायचं आणि हे गोल जर घेतलं ना तर याच्यात राऊंड येतो, असा दाखवते तुम्हाला। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे गॅप जास्त येत नाही ॲनिमेशन टाकल्यानंतर। तर इथं मला समजा व्हॉइस ओव्हर करायचे तर इथं आहे ना जो मेन आपला व्हिडिओचा आवाज आहे ना तो आपण कमी करून घ्यायचा। व्हिडिओ सिलेक्ट करून याच्यामध्ये जायचं, व्हॉल्यूममध्ये जायचं। हे इथं भेटलं मला व्हॉल्यूम। यात जो आपला रिअल व्हिडिओचा व्हॉल्यूम आहे ना तो कमी करून घ्यायचा, त्याला राईट दाबायचं, म्हणजे त्याचा मेन जो व्हिडिओचा आवाज आहे ना तो कमी होतो आणि आपल्याला जे त्याच्यात हे करायचं आहे ना, आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आपल्यातर्फे, ते रेकॉर्ड होतं। तर आता इथं मी ऑडिओमध्ये जाते पुन्हा। ऑडिओमध्ये गेल्यानंतर हे इथं आपल्याला रेकॉर्डचं ऑप्शन दिसतं, ते रेकॉर्डचं ऑप्शन घ्यायचं आपण आणि ते लाल याच्यावर क्लिक करायचं, ते येऊन जातं, तर रेकॉर्ड होईल। तर मी रेकॉर्डिंग केलेली आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवते। आता आपला रेकॉर्ड झालेला व्हिडिओ हे बघा, रेकॉर्ड कशा पद्धतीने झालेले। हे जे हॉस्पिटल फाईलवर दाखवले ना सेम तसंच हॉस्पिटल आहे पूर्ण। आणि मायको ज्यांची कंपनी आहे ना बारवाले, तर ते ना पूर्ण ऑपरेशनचा खर्च हे उचलत असतात। तुम्हाला जिथपर्यंत व्हॉइस ओव्हर पाहिजे तिथपर्यंत तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तुम्ही इकडं तुम्हाला कमी करायचं असेल तर एवढं ठेवू शकता, एवढं ठेवायचं असेल एवढं ठेवू शकता। तुम्हाला जेवढं पाहिजे ना, जे एक्स्ट्रा आलेलं आहे तेवढं हे स्प्लिट करून डिलीट करू शकता तुम्ही। आता इथं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जेवढं व्हॉइस ओव्हर पाहिजे ना तेवढं घेऊ शकता, इतकं पाहिजे इतकं। जे एक्स्ट्रा जे आलेले आहे ना ते याच्यावर टिक बोट ठेवायचं। तसं स्प्लिटचं ऑप्शन आहे इथं, ते ऑप्शन घ्यायचं, म्हणजे एवढं डिलीट होतं। जर इकडं करायचं असेल तर इकडं बोट ठेवायचं, म्हणजे इकडं डिलीट होतं। आता आपल्याला सध्या इकडचं करायचं आहे तर हे डिलीट ऑप्शनवर हे करायचं, ह्या टिकवर एकदा क्लिक करून घ्यायचं। नाही झालं इथं पण तुम्ही जास्त गॅप दिसू नये म्हणून परत इथं ॲनिमेशन देऊ शकता, अशा पद्धतीने हे करतात। आणि हे InShotचं हे जे स्टिकर आहे ना ते पण व्हिडिओमध्ये छान नाही दिसत ना, तर ते पण असं फ्री रिमूव्ह होतं, म्हणजे ते त्याचं फ्री रिमूव्हमध्ये मी जाते आणि त्याला रिमूव्ह करून टाकते।
काही काही व्हिडिओमध्ये राहिलेले माझ्याकडून ते, पण आता मी सहसा करते. आता थोडीशी प्रवण झाली मी ते करण्यात. 30 नंबरपर्यंत नंबर येतो. कुठे ॲड लाग आता आहे ना ते इनशॉट जे नाव येतं ना इथं ते रिमूव्ह झालं बघा. म्हणजे त्याने व्हिडिओ क्लीन वाटतं, ते दिसत नाही मग व्हिडिओमध्ये इनशॉट नाव. शेवटी आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं हे टाकायचं असतं ना. आता हे प्लसचं साईन आहे ना, हे दाबायचं आणि त्यात ब्लँक दाबायचं आणि तिथे आहे ना एक व्हिडिओ येतो. इथं आता आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं रिमाइंडर लावणार आहोत. तर ते टेक्स्ट बॉक्समधून आहे ना एक टेक्स्ट घ्यायचा आणि तिथे लिहायचं लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टाईप करून घ्यायचं. आणि जसं तुम्हाला वाटेल ना तसं तुम्ही त्याला सेट करू शकता. मला ह्या जागी आहे ना गॅप द्यायचा होता, त्याच्यामुळे मी लाईक, शेअर, सबस्क्राईबचं आहे ना थोडं समोर ॲडजस्ट केलं. आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. इथं वरती एक ऑप्शन राहतं एक्सपोर्ट म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचा. आपला व्हिडिओ आहे ना सेव्ह व्हायला सुरू होतो आणि गॅलरीमध्ये सेव्ह होतो. मग आपण यूट्यूबमध्ये त्याला टाकू शकतो, डाउनलोड करू शकतो. जर तुम्हाला माझा हा शॉर्टकटमध्ये दाखवलेला एडिटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.